नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज बघा सकाळ सकाळचे 6 वाजलेले होते आणि तोपर्यंत रुद्र बघा कसा आवरून बसलेला होता। तर आज आम्ही थोडं बाहेर जाणार होतो म्हणताना बघा आज सकाळी लवकर उठून बघा त्याने आंघोळ वगैरे करून आवरून कसं तयार झालाय आणि मला म्हणाला माझ्या डोळ्यातनं कचरा जातोय म्हणताना बघा कसा गॉगल घातलाय। मी पप्पा आणि रुद्र आम्ही तिघ जण देवाला चाललेलो। प्रवास जरा लांबचाच होता म्हणताना घरातून सकाळी जर लवकर निघालो तर नाश्त्याची वेळ पण झालेली होती। मग पप्पा म्हणायला लागले काय तर खाऊया म्हणताना इथं बघा पॅटीस वगैरे घेतलं। मग आम्ही तिघ जण म्हणून नाश्ता केला, चहा वगैरे पिला आणि परत प्रवासासाठी जाण्यासाठी निघालो। मग बघा जातानाच खरसुंडीच्या अगोदर ना हा घाट लागतो, तर हा भिव घाट आहे। मग हा घाट झाल्यानंतर थोड्याशा अंतरावर ना खरसुंडी हे ठिकाण आहे। आज आणि सकाळपासून थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे घाटातून जाताना ना एकदम भारी वाटत, गार हवा, आजूबाजूला डोंगर, खूप छान वाटत। फायनली बघा इथं आम्ही खरसुंडीच्या सिद्धनाथाच्या देवस्थानपाशी आलेलो आहे आणि हे मंदिर ना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात खरसुंडी सिद्धनाथ देवस्थान आहे आणि दरवर्षी बघा इथं लाखोंना भक्त येत असतात आणि यात्रा पण खूप मोठी असते इथली। आणि मग आम्ही दरवर्षी येतो कारण बघा हे आमचं कुलदैवत आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो। मग देवाचं दर्शन घेऊन बघा इथं थोडेसे फोटो काढून घेतले आणि त्याच्यानंतर थोड्याशा अंतरावरच बघा इथं जोगेश्वरी माताचं मंदिर आहे। देवीचं दर्शन घेऊन बघा तिथंच थोड्या अंतरावर ना म्हसोबा मंदिर आहे, मग तिथं पण आम्ही जाऊन बघा तिथं दर्शन वगैरे घेतलं। तर हे मंदिर बघा आजूबाजूला इथं तळ आहे आणि तळ्यामध्ये हे मंदिर आहे, खरंच खूप छान आहे। मग तिथून आम्ही दर्शन घेऊन ना आम्हाला आणि दुसरीकडे जायचं होतं। मग आम्ही आता इथं जतला चाललेलो होतो, तर जतला यल्लमा देवीचं मंदिर आहे, तर ते आमची कुलदेवी आहे म्हणून तिकडे चाललेलो होतो। आणि हा डोंगराळ भाग असल्यामुळे बघा इथं पवनचक्की भरपूर आहे आणि रुद्र बघा कसं दाखवत आहे पवनचक्की। आणि जातानाच बघा इथं नागाच घाट पण लागतो आणि इथं बघा डोंगराळ भाग पण आहे, त्याचबरोबर रस्ता पण वळणदार आहेत। मग आता बघा थोड्या अंतरानंतर ना बघा इथं आता यल्लमा देवीचं मंदिर आलेलं आहे, दत्ताची यल्लमा देवीचं मंदिर आहे आणि इथं पण बघा लाखोनं भक्त असतात आणि दरवर्षी यात्रा ना खरंच खूप मोठ्याने इथं भरते। आणि रुद्रचं बघा इथं गाय चाललेली, मी नारळ फोडणार, मग पप्पा म्हणाले बाबा फोडतोच म्हणताना इथं नारळ फोडत होता। मग देवीचं दर्शन घेतलं बघा आणि तिथं शेजारींना बघा श्री परशुराम मंदिर पण आहे, मग तिथं पण दर्शन घेऊन आणि तिथं आसपास ना खरंच खूप छान वातावरण आहे। मंदिरापाशी बघा किती मस्त असं वातावरण आहे, आजूबाजूला ना वडाची झाडं भरपूर आहेत आणि इथं भरपूर झाडं असल्यामुळे एकदम गार थंड वातावरण होतं। मग तिथं बसून बघा थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही घरी यायला निघालो आणि रुद्र तर बघा इथं मस्तपैकी झोपलेला होता। मग चला तर मंडळी मी आजच्या पुरतं एवढंच। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।